नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून पास्ता बनवणार आहोत, तेही घरच्या घरी। दिसायला जरी अवघड वाटत असेल पण करायला अत्यंत सोपा पदार्थ आहे आणि त्यासोबत अत्यंत हेल्दी आणि पौष्टिकही आहे। चवीला मात्र अतिशय अप्रतिम चवदार लागतो हा पास्ता। बघूनच तुम्हाला सुद्धा उत्सुकता लागणार आहे करण्याची। तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव कप बारीक रवा घेतलेला आहे। रवा का घेतलेला आहे तेही सांगते। गव्हाचं पीठ असतानाच खूप चिकट असतं आणि त्याचे पदार्थ उकडवून किंवा शिजवून खायचं झालं तर त्या पिठाला थोडासा स्मेल किंवा त्याचा फ्लेवर म्हणू शकता तो जाणवतो, तर तो खाताना जाणवू नये म्हणून त्यामध्ये रवा टाकायचा आहे। पाव चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे टोमॅटो केचप टाकणार आहोत। ह्याऐवजी तुम्ही 1 चमचा शेजवान चटणी सुद्धा टाकू शकता। पिठाचा फ्लेवर खाताना जाणवू नये म्हणून टाकायचे आणि नंतर लागेल असं थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय। हे पीठ पास्त्याचं मळताना मात्र एकदम आपण कणिक मळतो ना तसं अजिबात मळायचं नाही आणि एकदम घट्टही मळायचं नाही। तर पहा मी कशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे। मीडियम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। हे पीठ मळताना मात्र पाणी खूप कमी लागतं बरं का, बघू शकता। आता ह्यावर थोडंसं तेल टाकून छानपैकी मळून घ्यायचं। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही, कारण त्याचं तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतेच कारण काय। अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे, बघू शकता। पीठ कशा पद्धतीचं मळून घेतलेलं आहे हे तुम्हाला कळावं म्हणून मी दाखवत आहे। तोडून सुद्धा दाखवते, बघू शकता। आता ह्या पिठाला आपल्याला रेस्टला वगैरे ठेवायची काहीच गरज पडत नाही, लगेच करायला आपण घेणार आहोत। ह्या पिठाचे पहिल्यांदा आपण सेम 2 भाग करून घ्यायचे आणि नंतर त्याचे 2चे 4 भाग करून घ्यायचे, तेही समान। तर पहा 4 गोळे करून घेतलेत, बाकीचे 3 बाजूला ठेवूयात आणि 1 गोळा घेऊन तर पहा असा लांब आकारात लांबवून घ्यायचं, होईल तितकं पातळ लांब करून घ्यायचं आणि त्याचे चाकूने मधून कट करून 2 भाग करून घ्यायचे। दोन्ही सेम ठेवून अर्धा इंचावर कट मारून घ्यायचे। पहा अशा पद्धतीने जितके छोटे छोटे गोळे बनवाल तितकाच पास्ताही छान पातळ आकारात तयार होतो। एकमेकांना चिटकले असतील तर ते काढून घ्यायचे आणि सेपरेट करायचं। तर पहा किती छोटे छोटे पिठाचे गोळे तयार झालेले आहेत। आता हे गोळीचं आपण पास्ता कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते। असा एक काटा चमचा घ्यायचा, काटा चमचा खाली ठेवा किंवा हातात धरून ठेवा आणि पहा उलटा काटा चमचा करायचा आणि त्यावर ही गोळी अंगठ्याने किंवा बोटाने अशी नेळवाटी करायची। पहा किती सोपं आहे। झाला की नाही पास्ता? पास्त्याचा शेप आलाय की नाही? आता तुम्ही म्हणाल एवढ्या छोट्या छोट्या पिठाच्या गोळीचा पास्ता कोण करत बसणार, किती वेळ लागणार? पण तसं अजिबात नाही बरं का, अगदी 5 मिनिटात फटाफट बनवून तयार होतात। खूप इझी आहे आणि हो, हे करताना बघूनच मुलं सुद्धा आवडीने करायला बसतील बरं का। त्यांनाही असा काटा चमच्यात देऊन त्यांनाही करायला सांगायचं, मग तर बघा खूपच लवकर होतात। आता हे बघताना वाटते तसं, पण तुम्ही हातात करायला जेव्हा घ्याल ना खूप सोपं वाटेल, अगदी फटाफट बनवाल आणि तेही आवडीने। तर पहा सगळा पास्ता आपला बनवून घेतलाय। ह्या पास्त्याला 2 ते 3 मिनिटं सुकून घ्यायचं। सुकून म्हणजे पंख्याखाली हवा लागू द्यायची। थोडंसं सुकल्यामुळे पाण्यात टाकल्यानंतर त्याचे पदर सुटू नयेत म्हणून। तोपर्यंत इकडे आपण पाणी उकळायला ठेवूयात। 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आणि मगच हा पास्ता टाकायचा आहे। पाणी जर उकळलेलं नसेल, पाणी कोमट असताना जर हा पास्ता टाकाल तर तो पाण्यामध्ये विरघळायला लागतो, कारण ते शेवटी पीठ आहे। म्हणूनच उकळत्या पाण्यात टाकायचं, एकमेकांना चिटकू नये आणि मोकळा सुटसुटीत पास्ता व्हावा म्हणून। थोडंसं तेल टाकायचं आणि 5 ते 7 मिनिटं मीडियम टू हाय गॅसवरतीच शिजून घ्यायचं। तर पास्ता बघू शकता किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे, अजिबात एकमेकांना चिटकलेला नाही। छान मस्तपैकी पास्ता आपला झालेला आहे। 5 मिनिटं शिजून घेतले, गॅस मी बंद केलेला आहे। आता लगेच हा गरम पास्ता चाळणीत काढून घ्यायचा आणि वरून पाणी टाकून घ्यायचं।
त्यामुळे आणखीनच मोकळा सुटसुटीत होतो। हे पाणी मात्र फेकून द्यायचं नाही, त्याचा आपण वापर करणारच आहोत, साईडला ठेवून देऊया। पास्त्यावरती थोडंसं तेल टाकून खालीवर करून घ्यायचं। तर चला आता आपण मॅगी सारखा पास्ता बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 2 बारीक कट केलेली हिरवी मिरची, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 लहान आकाराचा कांदा बारीक चॉप केलेला टाकलाय, थोडंसं पाव चमचा मीठ, 1 शिमला मिरची बारीक चॉप केलेली। टेस्ट खूप छान यावी, मुलांनी आवडीने खावं, त्यासाठी थोडंसं बटर टाकायचं। बटर टाकल्याने टेस्टला खूप फरक पडतो। 1 मीडियम साईजचा टोमॅटो, तोही बारीकच चॉप करून घेतलाय। शिमला मिरची, कांदा, टोमॅटो किंवा आणखीन कुठल्याही भाज्या घाला। तेलामध्ये किंवा तुपामध्ये किंवा बटरमध्ये ज्यावेळेस आपण भाज्या सॉटे करतो त्यावेळेस ते पास्त्यामध्ये मुलं ओळखू शकत नाहीत की आपण ह्यामध्ये कोणकोणत्या भाज्या टाकल्यात। आता ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचे। पाव चमचा हळद, हळद थोडीशी कमी वाटली म्हणून मी थोडीशी वरून अजून टाकली। अर्धा चमचा धना पावडर, 4 चमचे टोमॅटो केचप टाकून छान भाज्या परतून घ्यायच्या। हे परतताना मात्र गॅस मीडियम हायच करून भाज्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या। आता ह्यामध्ये वरून पास्ता टाकून छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर पहा काय छान हा पास्ता झालेला आहे आणि दिसायलाही बघू शकता काय भारी दिसत आहे। चटपटीत पास्ता बनवण्यासाठी ह्यामध्ये आपण मॅगी मसाला टाकणार आहोत। जर मॅगी मसाला नसेल तर तुम्ही कुठल्याही भाज्यांचा मसाला टाकू शकता। पावभाजी मसाला, मटण मसाला, किचन किंग मसाला, सांबर मसाला, जे घरात अवेलेबल असेल ते टाकून बनवू शकता। आता जर का असा कोरडा पास्ता आवडत असेल तर असाचही खाऊ शकता आणि जर का असं आवडत नसेल तर ह्यामध्ये आपण जे पास्ता शिजवलेलं पाणी ठेवलेलं होतं ते ह्यामध्ये टाकायचे। पास्ता किती लिमिटमध्ये पातळ किंवा थोडासा थिक हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं। पास्ता शिजवलेलं आधी मी थोडंसंच पाणी टाकलेलं, पण मला असं वाटलं की थंड झाल्यावर ते खूप घट्ट होईल म्हणून अजून थोडं पाणी ॲड केलेलं होतं। एकूण म्हणाल तर अर्धा ग्लास भरेल इतपत पाणी टाकलेलं आहे। तर पहा काय मस्त हा पास्ता दिसत आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायचे आणि सर्व करायचे। बघू शकता काय भारी हा पास्ता दिसत आहे। नुसताच दिसत नाही बरं का, तेवढाच चवीला टेस्टीही झालेला आहे। एकच नंबर झालेला आहे की नाही। हेल्दी आणि सिंपल पास्ता घरच्या घरी बनवण्याची रेसिपी एकदम इझी आहे। 1 कप गव्हाच्या पिठापासून पास्ता बनवण्याची रेसिपी आजची कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।